बाबासाहेबांनी उपोषण म्हणजे अपराध स्वीकार करण्याची बाबतीमध्ये कळत न कळत आपल्या हातात घडला तर त्याला सर्व कुटुंबाच्या समोर स्वीकार करण्याची पद्धत बाबासाहेबांनी सांगितली आहे. आज आमच्या देशामध्ये उपोषण त्यासाठी बिलकुल होतं. शास्त्रशिलाचं पालन करणार, बाळाच्या जेवण करणार, बरोबर आहे. परंतु उपोषणाचा त्याला होतो अपराध स्वीकार करण्याची. बुद्धाच्या काळामध्ये संघाच्या द्वारे भिक्खू संघाच्या द्वारे एखाद्या भिक्खूंनी अपराध केला असेल तर त्याला तो संपूर्ण संघाच्या समोर स्वीकार करावा लागतो. म्हणजे त्या पिरियड मध्ये संघाशी बैठक बोलवायची आणि बैठकीमध्ये देव महादेव किंवा श्रेष्ठ भिक्खू असे समोर बसायचे आणि एक एक कलम वाचायचे. जसं उदाहरणार्थ की तुम्ही चोरी केली आहे का, तर त्या भिक्खूच्या हातातून चोरीचा अपराध झाला असेल तो भिक्खू उभा राहतात आणि त्या संघाच्या समोर आपली कबुली करते की माझ्या हाताने चोरी झाली आहे. तर तुम्हाला दंड देण्यात ते दंडाशासन प्रॉब्लेम असेल तर दंड देण्यात येत होता. कुणाला इंटिमेशन देऊन त्यांना सुधारण्यासाठी संधी दिली. ही खरी उपोषणाची व्याख्या आहे. बाबासाहेबांनी बुद्धानी धम्मग्रंथामध्ये का उपोषण केलं? बाबासाहेब म्हणतात की हे उपोषण तुम्ही आठवड्यातून एकदा तुमच्या घरी म्हणा. कधी कळत न कळत एखाद्या सासूने आपल्या सुनेला दोन शब्द म्हटले तर ती सासू आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या समोर सगळ्यांच्या समोर माफी मागेल. उद्या सुनेच्या हातातून हा अपराध घडला, तुला घडला तर ती सून सगळ्या कुटुंबाच्या समोर अपराध स्वीकार करेल. मुलाच्या हातून पित्याच्या बाबतीमध्ये अपराध घडला तर मुलगा माफी मागेल. तर त्या कुटुंबामधलं वातावरण कसं, त्या कुटुंबामध्ये दुःख निर्माण होऊ शकते का? त्या कुटुंबामध्ये दुःख निर्माण होऊ शकत नाही आणि समस्याही निर्माण होऊ शकत नाही. म्हणून बाबासाहेबांनी उपोषणाचं जे प्रकरण आहे त्या प्रकरणामध्ये या गोष्टी सांगितल्या. परंतु आम्ही बाबासाहेबांना वाचतच नाही. बाबासाहेबांना आम्ही काय करतो? डोक्यावर घेऊन बाबासाहेबांना डोक्यावर घेऊन नसणे म्हणजे आमची अधोगती. बाबासाहेबांना डोक्यामध्ये फिट करणे ही आमची प्रगती. ज्या आपल्याला रस्ता दाखवला, मार्ग दाखवला, बुद्धांनी जो आपल्याला मार्ग दाखवला त्या मार्गावरती आपण चालतो. ज्यावेळेस आपण बाबासाहेबांच्या मार्गावरती आपण चालू त्यावेळेस आपली प्रगती आणखी प्रगती झाल्याशिवाय राहणार. आजचं सत्र मी माझं इथे संबोधतो. लँग्वेज इंग्लिशवर आपण जितका आत्तापासून भर देऊ, फक्त आपल्या मुलांसाठीच नाही पण आपले ग्रँड चिल्ड्रन किंवा म्हणजे जेही आपल्या आजूबाजूला मुलं मुली आहेत त्यांना तुम्ही इंग्लिशचा इम्पॉर्टन्स सांगा. बिकॉज आज जो स्टुडंट इंटेलिजंट आहे जरुरी नाही की जर त्याला इंग्लिश येत नसेल तर तो पुढे नाही जाऊ शकत. पण जर त्याला इंग्लिश येत असेल त्याच्यावरती सगळे दार मोकळे आहेत, सगळे दार मोकळे आहेत. ही कॅन गो, ही और शी कॅन गो एनीवेअर. इंग्लिशचा अभ्यास खूप जरुरी आहे आणि एस्पेशली द यंगर चिल्ड्रन फोन बंद करायचा. प्रत्येक मी खाता किती वाजता, काय कपडे घालतात, किती वाजता झोपायचं, हे सर्व अधिकार तुम्हाला कॉन्स्टिट्यूशन मध्ये मिळाले. एक कंट्री आहे तुम्ही नॉर्थ कोरिया. नॉर्थ कोरिया ऐकलंय? नॉर्थ कोरिया कसं ऐकलंय? किम जॉबसाठी ऐकलंय? किम जॉबसाठी ऐकलंय? किम जॉब कोण आहे? तिथले प्रेसिडेंट आहे. तो प्रेसिडेंट ठरवतो की माझा विद्यार्थी, माझा देशवासी किती दिवस माझ्या मेहनतीमध्ये काम करेल, तो किती दिवस शाळेत जाईल. तिथला व्यक्ती ठरवत नाही. तिथे कॉन्स्टिट्यूशन आहे, कॉन्स्टिट्यूशनचा रूल दिलाय ऑथॉरिटी प्रेसिडेंट जवळ. प्रेसिडेंट ठरवेल. नॉर्थ कोरियामध्ये 3 वर्षांसाठी मिलिटरी सर्व्हिस कायदा त्या शांती म्हणू शकत नाही मला आवडत नाही ना. हा दुसरं ऑप्शन नाही आहे. त्यांचा नियम आहे, जर जन्म घेतलाय तर आर्मी मध्ये जॉईन करावं लागेल.
कॉन्स्टिट्यूशन खूप महत्त्वाचं आहे आणि कॉन्स्टिट्यूशनचे खूप सारे जसं राईट टू लाईफ झालं, राईट टू एज्युकेशन झाले, याचे खूप सारे उदाहरणं आपल्या बुद्ध आणि धर्मामध्ये पण मला आढळतात. सुश्रुतचं नाव ऐकलं आहे? सुश्रुत नाव ऐकलंच नाही. बाबांच्या काळामध्ये एक खूप मोठे सर्जन होते ज्यांनी पहिली सर्जरी केली होती. बरं सांगते तुम्हाला सुश्रुतचं नाव, जो पहिला भारतातला पहिला सर्जन त्यांनी सर्जरी केली विदाउट एनेस्थेशिया. ठीक आहे. तर कॉन्स्टिट्यूशन आर्टिकल 14 टू आर्टिकल 35 हे आमचे फंडामेंटल राईट्स आहेत. आता याच्यामध्ये 18+ किती लोक आहेत? 18+. सगळा आधी अभ्यास केलेला होता. त्यांनी तिथून सिलोनमध्ये गेले, तिथे बरीचशे लोकांसोबत बोलले, भेटले आणि त्यांनी मग आपल्या भारतामध्ये पण सांगितलं. सारनाथमध्ये मग बाबासाहेब गेले भाषणात. तर सारनाथमध्ये जेव्हा भिक्षू लोकांसोबत बोलणं झालं तेव्हा बाबासाहेबांनी मग त्या सारनाथच्या भाषणामध्ये की बुद्ध मी तुम्हाला बुद्ध धर्म दिलेला आहे की आपण बुद्ध झालेला आहोत. आपण बुद्ध झालेला आहोत ना. बाबासाहेबांनी आपल्याला धर्म त्याच्या आधी काय होतं आपलं? कोण होतं आपण? तोंडाला पडते ना कमरेला झाडू, तशी परिस्थिती होती आपली. पण आपण बाबासाहेबांनी जो आपल्याला धर्म दिला त्याच्यामुळे आपण चांगले सुशिक्षित झालो ना. शिक्षण करण्याचा अधिकार दिला आपल्याला बाबासाहेबांनी आणि खूप काही आपल्यासाठी करून गेले. तर क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय। डॉक्टर बाबासाहेब आम्बेडकर बुद्धिस्ट सेमिनरी में 50 दीक्षा ली। उनका समारोह का दिन आ गया और सभी को पता भी नहीं चला। भंते राहुल जी ने बुद्ध धम्म के बारे में समझाया, धर्म और धम्म का फ़र्क बतलाया। कर्म कांडों से परे रहो, धम्म के मार्ग पर चलो जो दुख मुक्ति का मार्ग है। साथ साथ आज डॉक्टर बाबा साहेब जी की क्रांति की कैसी ज़रूरत है यह भी समझाया। डॉक्टर अनुराधा बेले ने बच्चों को मार्गदर्शन करके उन्हें 10वीं और 12वीं कक्षा के बाद कौन से कोर्स ज्वाइन करना चाहिए, जैसे कि होटल मैनेजमेंट, बीएससी नर्सिंग, इंजीनियरिंग, ये बतलाया। मोबाइल से दूर कैसे रहे, वर्तमान पत्र पढ़ने से हमारी बौद्धिक क्षमता कैसे बढ़ती है, जो कि हमारे 5 सेंस को जागरूक करती है, जैसे स्पर्श, कान, नाक, आँख और जुबान एक साथ कार्य करते हैं, जिससे हमारी बौद्धिक क्षमता बढ़ती है। अंग्रेजी भाषा का महत्व समझाते हुए कहा कि अगर अंग्रेजी भाषा आती है तो देश विदेश में भी नौकरी की जा सकती है।
साथ ही कोई एक विदेशी भाषा जैसे इंग्लिश, जापानी, जर्मनी, कोरियन इत्यादि भाषा अगर आती है तो जॉब अपॉर्चुनिटी बढ़ जाती है। संविधान ने हमें कौन से अधिकार दिए हैं और किस तरह अमल में लाया जाता है, यह उदाहरण के साथ समझाया गया। बुद्ध और उनका धम्म, जिसमें जो विनय बताए गए, उसी आधार पर डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर ने संविधान में बच्चे, युवा, महिला और सभी जनजाति के लिए अधिकार दिए गए हैं, यह समझाया। आर्टिकल 14 to 35 यह फंडामेंटल राइट्स है, यह बताया गया। और धम्मपद और बुद्ध और उनका धम्म, डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की जीवनी, इन जैसे किताबों को सब में बांटा गया। उपासिका शीतल जी ने संडे मिशन की जानकारी दी। डॉक्टर आम्बेडकर जी ने संडे मिशन किस आधार पर और क्यों बनाया, यह बतलाया। सभी सामने हर्षोल्लासित होते हुए, सब अच्छे से समझते हुए नोट कर रहे थे। उपासक शीतल जी ने भीमस्तुति बताई, जो सब ने पठन की। आखिर में रमाबाई आम्बेडकर जी की पुण्यतिथि स्वरूप उनके स्टैचू को सभी उपासिका ने मालार्पण की और भीम गीत का गायन भी हुआ। और सामने जिसका इंतजार कर रहे थे, उन्हें सम्मान पत्र देकर सम्मानित किया गया। इसी तरह सामनेर शिविर का समापन हुआ। जय भीम, नमो बुद्धाय। शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। जय भीम। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि।